तर कसा वाटतोय हा एकदम मऊ लुसलुशीत चमचमीत तुपातला बनलेला शिरा। तर आज आपण बनवणार आहोत शिरा। तर सर्वप्रथम आपण गॅस चालू करूया, त्यावरती एक कढाई ठेवूया आणि दुसऱ्या गॅसवरती आपण एक पातेला ठेवूया। त्यामध्ये 1 आणि अर्धा ग्लास पाणी टाकूयात। पाण्याला उकळी यायची वाट पाहायची नाही आहे, आपण लगेच त्यामध्ये अजून 1 कप आणि अर्धा कप अजून दूध टाकूयात आणि त्याला एक उकळी काढूयात। मग इथे मी कढाईमध्ये 2 चमचे तूप टाकला आहे आणि त्याला गरम होऊ दिला आहे। जास्त गरम नाही होऊ दिलं। मग त्यामध्येच मी थोडंसं तेल वापरलेलं आहे, म्हणजे टाकलं आहे, कारण तेल टाकल्याने रवा म्हणजे आपला शिरा मऊ होतो। इकडे मी 1 कप रवा वापरलेला आहे, त्याला मी तुपामध्ये टाकलं आणि हळुवारपणे त्याला मी भाजत गेले। कंटिन्युअसली भाजत राहायचं आहे। याला 15 मिनटं भाजायचं आहे आपल्याला। मला थोडंसं तूप कमी वाटलं तेव्हा मी रव्यात अजून 1 चम्मच तूप टाकलं आणि त्याला कंटिन्यू चालवत राहिली, म्हणजे रवा आपला करपणार नाही। आणि इकडे कंटिन्यू 15 मिनटं चालून झाल्यानंतर मी इथे दुधाला उकळी आल्यानंतर तो दूध यामध्ये टाकून दिला। दूध जेव्हा आपण शिऱ्यामध्ये टाकतो तेव्हा स्वाद त्याचा वेगळा येतो। कधी तुम्ही असा पण शिरा करून बघा, तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी, कारण ही माझ्या घरात ही स्पेशल मी अशी शिरा बनवते। पाणी टाकून सुद्धा शिरा बनवला जातो, पण दूध टाकून जेव्हा आपण शिरा बनवतो तर त्याचा स्वाद खूप वेगळाच येतो आणि खूप चांगला लागतो, चविष्ट लागतो। म्हणून आता दूध टाकल्यानंतर आपल्याला याला कंटिन्यू चालवत राहायचं आहे, म्हणजे की तो खाली कढईच्या तळ्याला चिकटणार नाही, जेणेकरून आपला शिरा चांगला होईल आणि स्वादेला पण चांगला लागेल। आता इकडे एक टिप आहे, जेवढा तुम्ही रवा वापरता तेवढाच तुम्ही साखर वापरा, जेणेकरून शिरा चांगला होईल, चांगला स्वादेला लागले। जास्त गोडही नाही होणार, जास्त फिक्कही नाही होणार। आता साखर टाकल्यानंतर आपला रवा थोडासा पातळ होईल, पण त्याला कंटिन्यूस चालवत राहायचं आहे, मग तो घट्ट होणार। आणि त्यानंतर त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या चॉईसने कुठलेही टाकू शकता। ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर त्याला मिक्स करून त्यानंतर त्यामध्ये इलायची पावडर टाकायची, जेणेकरून शिऱ्याला चांगला फ्लेवर येतो। आणि आता तुम्ही बघू शकता शिरा आपला किती घट्ट झाला आहे आणि तेव्हा किती पातळ होता, कारण नंतर रवा साखर पितो म्हणून। आणि आता इथे मी अजून थोडेसे ड्रायफ्रूट्स वरून टाकते आहे, जेणेकरून माझ्या घरात सगळ्यांना ड्रायफ्रूट्स जास्त आवडतात, म्हणून मी ड्रायफ्रूट्स जास्त टाकते। पण इथे तुम्ही बघू शकता आपला शिरा तयार आहे। मी वरून अजून थोडंसं तूप टाकलेलं आहे, जेणेकरून याला स्वाद चांगला येईल। रव्यामध्ये जेवढा तूप जास्त असतो तेवढा तो चांगला लागतो, असं मला पर्सनली वाटतं। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही कसं बनवता मला नक्की कळवा, कमेंट करा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।